लाडक्या बहिणींचे डिसेंबरचे पैसे का नाही आले? लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरचे पैसे का नाही आले? आणि सोबतच लाडक्या बहिणींचे जानेवारी 2026चे या नवीन वर्षातल्या पहिल्या महिन्याचे सुद्धा पैसे का नाही आले? तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यापासूनचे तुमचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ₹1500 जे महिन्याचे अनुदान आहे, ते का नाही आले? त्याची कोणकोणती कारणे आहेत? ती या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात येऊन जाईल की या कारणापैकी आपलं हे कारण असू शकते का, किंवा हे कारण आहे ज्यामुळे आपले सुद्धा पैसे आलेले नाही आहेत. आणि सोबतच त्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, सुरुवात करूया व्हिडिओला जास्तही कुठे उशीर न करता. तर लाडक्या भगिनींनो, सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे की जे काही 1, 2, 3 किंवा 10 कारणे मी तुम्हाला सांगणार आहे, त्या अगोदर किंवा शेवट सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचा आणि मोलाचा विषय म्हणजे असा आहे की अजूनही या लाडक्या बहीण योजनेची के-वाय-सी केल्यानंतरची किंवा के-वाय-सी राहिल्याच्या अगोदरची सुद्धा छाननी सुरू आहे. त्यामुळे अजूनही खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकतात, एक सोबत सुद्धा येऊ शकतात. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणत्या कारणामुळे नाही आलं, ते सुद्धा आपण पाहून घेणार आहोत. तर लाडक्या भगिनींनो, सुरुवातचा महत्त्वाचा विषय असा आहे की तुमच्या परिवाराचा अर्थ असा होतो की एक स्वस्त धान्याचं जे दुकान असते, त्याचं जे आपलं कार्ड असते, ज्याला आपण राशन कार्ड म्हणतो, त्या राशन कार्डामध्ये 2 महिलेपेक्षा जास्त महिलेला लाभ घेता येत नाही. या अगोदर सुद्धा आपण आपल्या स्वयं घोषणापत्रामध्ये सुद्धा सांगितलं होतं, त्याच्यानंतर सुद्धा सांगण्यात आलं आणि त्यानुसारच अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा तसं तुमच्याकडून लेखी स्वरूपामध्ये घेण्यात आलेलं आहे. प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडून घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही चेक करून घ्या की तुमचं जे राशन कार्ड आहे परिवारामधलं, घरामधलं, तर ते एकच आहे का? आणि एकाच राशन कार्डमध्ये सर्वच सासू-सुनांची सर्वांची नावे आहेत का? ते विभक्त झालेलं नाहीये का? विभक्त केल्याच्या नंतर सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे किंवा नाही, ते सुद्धा तुम्हाला चेक करावं लागणार आहे. आणि सोबतच राशन कार्डमध्ये तिघांची नावे असताना याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचा विषय तो सुद्धा असा आहे की बऱ्याचशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचे विवाह झालेले आहेत, त्यांनी त्यांच्या माहेरच्या राशन कार्डमधून त्यांचं नाव अजूनही काढण्यात आलेलं नाहीये. तर ते सुद्धा काढण्यात आलेलं आहे किंवा नाहीये, किंवा ऑनलाईन तिथे तुमचं नाव दिसत आहे का सध्या, ते सुद्धा बघून घ्या. काय आहे, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्यानंतर तुम्ही फक्त आजचं जिथे तुम्ही राहत आहात, लग्न झाल्याच्या नंतर त्या परिवारातलंच पाहसाल की आमच्या परिवारामध्ये फक्त दोघांचेच नाव आहे, माझं नाव नाहीये. परंतु तुमचं नाव तुमच्या माहेरी तुमच्या वडिलांच्या राशन कार्डवर असेल आणि त्या राशन कार्डवर समजा 3 किंवा 4 महिलांची नावे असतील किंवा त्या लाभ घेत असतील, तर तशा परिस्थितीमध्ये नक्कीच फक्त आणि फक्त 2 महिलांना लाभ मिळेल, बाकीच्या 2 महिलांचा लाभ बंद होईल. त्यामध्ये सुद्धा जोपर्यंत तुम्ही स्वतः डिक्लेरेशन देणार नाही की आम्ही या राशन कार्डवर आम्ही 4 किंवा 3 महिना लाभ घेत आहोत किंवा घेतलेला आहे, त्यापैकी आम्ही या 2 महिला आम्ही स्वतः तुमच्या नावानिशी हा लाभ सोडत आहे आणि या दोघांना लाभ मिळावा असं लिहून देत नाही, तोपर्यंत वेळप्रसंगी या 4ही महिलांचा लाभ रोखला जाऊ शकतो. ही छोटी पण एक खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी बाब आहे, जी सर्व लाडक्या बहिणींना लक्षात घेण्याची आहे. या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आहेत छोट्या-मोठ्या, त्या सुद्धा पाहणार आहोत आपण. या व्यतिरिक्तची दुसरी गोष्ट म्हणजे बँकेची के-वाय-सी करणे बाकी असणे. लक्षात घ्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी वेगळी आणि ज्या बँकेमध्ये, पोस्टामध्ये जिथे काही तुमचं खातं आहे, अकाउंट आहे, तिथे सुद्धा बऱ्याच वेळा के-वाय-सी करिता अपडेट येत असतात. तुम्ही केलेली असेल किंवा नसेल, परंतु के-वाय-सी केलेली असताना सुद्धा 3 किंवा 6 महिन्याच्या नंतर अपडेट येतात. मोबाईलवर सुद्धा मेसेज येते. आपण त्याला दुर्लक्ष करतो किंवा आपण ते समजून घेत नाही किंवा बँकेमध्ये जाऊन त्या मेसेज संदर्भात विचारपूस करत नाही. तर बऱ्याच वेळा सध्या सुद्धा पोर्टलवर पाहताना जेव्हा पोर्टल सुरू होतं, तेव्हा पाहताना लक्षात आलेलं आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींची के-वाय-सी, बँकेची के-वाय-सी राहिलेली आहे. हे सुद्धा एक कारण असू शकतं की तुमची के-वाय-सी न झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. तिथून पैसे निघालेले आहेत, परंतु तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. हे सुद्धा त्याचं एक मुख्य कारण असू शकतो लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्यतिरिक्त पुढचं कारण ते असं असू शकतं की बऱ्याचशा लाडक्या भगिनींचं आपण पाहतो की एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते असतात, बँक अकाउंट असतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे आधार संलग्न खातं आहे, आधार संलग्न बँक अकाउंट आहे, ते कोणतं आहे त्यांना कळत नाही किंवा माहीत नसते. त्यामुळे तुमचं बँक अकाउंट कोणतं लिंक आहे आधारसोबत, ते सुद्धा चेक करून घेणं, माहिती करून घेणं आवश्यक आहे. जे तुम्हाला एन-पी-सी-आयच्या माध्यमातून सुद्धा कळू शकतं किंवा तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे. हे सुद्धा एक कारण त्यामधलं
खूप मोठं कारण असू शकतं. सोबतच आता जे चालू कंडिशनमध्ये सर्वांना कळत आहे, सर्वांना दिसत आहे, ते असं की लाडक्या बहिणीची के-वाय-सी करत असताना, प्रश्नांची उत्तर देत असताना आपल्याकडून झालेली चूक, आपण चुकीने निवडलेला पर्याय. बऱ्याचशा के-वाय-सी लाडक्या बहिणीच्या के-वाय-सी त्यांच्या पतींनी केल्या, काही लाडक्या बहिणींच्या के-वाय-सी स्वतः केल्या, तर काही लाडक्या बहिणींच्या के-वाय-सी लाडक्या बहिणींनी दुसऱ्या सेंटरवर जाऊन केल्या. परंतु सुरुवातीला जेव्हा के-वाय-सी सुरू झाली तेव्हा वेगवेगळे प्रश्न होते. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर येस द्यावं, नो द्यावं, हो द्यावं किंवा नाही द्यावं हे कळत नव्हतं आणि त्यामध्ये संभ्रम झाल्या, चुका झाल्या आणि ती दुरुस्ती अजून करण्यात आलेली नाही किंवा त्या दुरुस्तीकरिता पर्याय सध्या मिळालेला नाही कारण पोर्टल सुद्धा चालू नाहीये. त्यामुळे हा एक त्या गोष्टीकरिता अडसर असू शकतो, अडथळा असू शकतो. ही सुद्धा बाब तेवढीच महत्त्वाची आहे. के-वाय-सी चुकलेली के-वाय-सी दुरुस्त करणे हा त्याचा पर्याय असणार आहे. सोबतच काही जणांची लाडकी बहीण योजनेची मुळात के-वाय-सीच करायची राहिलेली आहे. मग भलेही त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यांना माहिती नव्हती, शेवटची डेट माहिती नव्हती किंवा करायला गेले तेव्हा सर्व्हर डाऊन होतं. 2-4 चकरा मारल्या. दोन्ही-तिन्ही वेळेस त्यांना रिकामं यावं लागलं किंवा एक वेळेस गेले तर त्यांचा आधारला मोबाईल लिंक नव्हता. दुसऱ्या वेळेस गेले तर पतीच्या किंवा वडिलांच्या आधारला मोबाईल लिंक नव्हता. त्यामध्ये सुद्धा त्यांचा वेळ गेला. हे सुद्धा तेवढंच मोठं कारण आहे की त्यांची के-वाय-सी राहिलेली आहे आणि त्यांची के-वाय-सी राहिल्यामुळे त्यांचा हप्ता आलेला नाहीये. कारण आज सुद्धा हप्ता पडलेला आहे. तर मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नव्हता, त्या लाडक्या बहिणींना या महिन्यामध्ये अजून तरी दुपारचे आता जवळपास 4 वाजत आलेले, तरी सुद्धा त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाहीये आणि इतर लाडक्या बहिणींना, लाभार्थ पात्रांना जे पात्र आहेत लाभार्थी, त्यांच्या खात्यावर तो अनुदानाचा ₹1500 हप्ता ₹1500 जमा झालेला आहे. सोबतच असं झालेलं आहे की काही लाभार्थी इतर योजनांचा लाभ घेत असतात. ज्यांच्या नावे तुमच्या शेती असली तर पी-एम-सी-एमचे पैसे येतात किंवा त्या व्यतिरिक्त काही संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ, विधवा पेन्शन, श्रावणबाळ त्याच्यात बसणारच नाही, परंतु विधवा पेन्शन वगैरे इतर काही ज्या बालसंगोपनाच्या काही योजना आहेत, त्यांचा लाभ घेतात आणि ती रक्कम जर ₹1500 वर जात असेल, तर तशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं कारण आहे. आणि आता एक छोटंसं कारण पण खूप लाख मोलाचं आहे ते सुद्धा समजून घ्या. काही-काही ठिकाणी असं होत आहे, की बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या अकाउंट सोबत त्यांच्या घरच्या कुणीतरी व्यक्तीचा मुलगा असो, पती असो किंवा वडील किंवा एक्स-वाय-झेड कोणी असेल, तर त्या व्यक्तीचा फोन नंबर लिंक आहे आणि त्या फोन नंबरनुसार फोनपे सुरू आहे लाडक्या बहिणींनो आणि बऱ्याच वेळा असं होते, की मग ते तुम्हाला कळत नाही किंवा कळवल्या जात नाही. ₹1500 आले किंवा नाही किंवा तुम्ही विचारपूस करत नाही. त्यामुळे सुद्धा संभ्रम निर्माण होऊ शकतो. बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, की काही लाडक्या बहिणींचे मुलांचं त्यांच्या बँकेसोबत मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे त्यांनी त्यांचं फोनपे चालू केलेलं आहे आणि ते बऱ्याच वेळा त्यांना सांगून देतात, की आई पैसे आलेले नाही. असं सुद्धा होताना काही ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे सुद्धा त्यांचे पैसे आले किंवा नाही, त्या लाडक्या बहिणी संभ्रमामध्ये असतात. ते तुमचा घरचा विषय आहे. ते तुम्ही विचारपूस करून बघू शकता. तुम्हाला तो मोबाईल नंबर ठेवायचा, नाही ठेवायचा, तुम्हाला कितपर्यंत कमी टक्का असेल, खूप कमी प्रमाण असेल या गोष्टीचं, परंतु आहे हे डोळ्यांनी पाहण्यात आलेलं आहे. निदर्शनास खूप ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे हे एक तेवढंच लाख मोलाचं कारण आहे. आता बऱ्याच लाडक्या सोबतच या व्यतिरिक्त पुढचं कारण म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या घटस्फोटीत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना के-वाय-सी करताना अडचणी आलेल्या आहेत आणि घटस्फोटाचे जे प्रस्ताव आहेत ते सुद्धा पेंडिंग पडलेले आहेत. खूप खूप दिवस ते मार्गी लागत नाही. त्या तशा परिस्थितीमध्ये तशा कारणांमुळे सुद्धा आधार लिंक, ओ-टी-पी अशा गोष्टी समोर येत असतात आणि हे तेवढंच लाख मोलाचं कारण सुद्धा आहे. काही महिलांच्या परिवारामध्ये 4 चाकी वाहने आहेत किंवा ही योजना चालू झाल्याच्या नंतर घेण्यात आलेली आहेत किंवा त्याच परिवारामध्ये सरकारी कर्मचारी नोकरी लागलेले आहेत किंवा या 12 महिन्यामध्ये वर्ष, दीड वर्षामध्ये नोकरीला लागलेले आहेत. सोबतच काही परिवारांमध्ये रिटर्न म्हणजे कर भरणा केला जात असतो. टॅक्सचा जो भरणा केला जात आहे, त्यामुळे सुद्धा अडचणी निर्माण होताना दिसत आहेत लाडक्या भगिनींनो. हे सुद्धा तेवढंच लाख मोलाचं कारण समोर निघून आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, या व्यतिरिक्त सुद्धा एक छोटा आणि महत्त्वाचा विषय तेवढाच आहे, की मी बऱ्याचशा जणांसोबत संपर्क साधला तेव्हा मला सुद्धा कळालेलं आहे. तो विषय म्हणजे असा आहे, की जेव्हा लाडक्या बहीण योजनेचे अर्ज सुरू झाले होते, योजना सुरू झाली होती, त्यावेळेस बऱ्याचशा लाडक्या भगिनींचं वय कमी असताना सुद्धा त्यांनी तो अर्ज केला आणि तो अर्ज मंजूर सुद्धा झाला. परंतु छाननीमध्ये त्यांचं वय कमी जास्त आढळल्याने ते अर्ज सुद्धा आता बाद होत आहेत आणि काही लाडक्या बहिणींचे योजना सुरू होत असताना, अर्ज करत असताना 64 64.5 असं वय होतं आणि आता त्या 65च्या वर जात आहेत. त्यामुळे सुद्धा त्या बाद होत आहेत. तर लाडक्या भगिनींनो, ही सर्व महत्त्वपूर्ण कारणे आहेत. ही सर्व महत्त्वपूर्ण कारणे होती, की ज्या या सर्व कारणांमुळे तुमचे जे नोव्हेंबरचे, डिसेंबरचे हप्ते आहेत,
अनुदान आहे ते थांबलेलं आहे. त्यामध्ये आता फक्त काही जणांचं योग्य म्हणजे ज्याची फक्त केवायसी चुकली आणि ते पात्र आहेत त्यांना केवायसी दुरुस्ती करून केवायसी करिता मुदत वाढ मिळवून केवायसी दुरुस्त करून त्या योजनेचा परत एकदा लाभ घेता येणार आहे. काही जणांना विभक्त करावं लागणार आहे, जेणेकरून त्यांचे जे स्पेशल परिवार आहेत ते परिवार स्पष्ट निदर्शनात येतील, दिसतील. त्यानुसार त्याच्यानंतर सुद्धा त्यांना मिळण्याचा अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे होतं नोव्हेंबर आणि डिसेंबरचं अनुदान न येण्यामागची प्रमुख काही कारणे. या व्यतिरिक्त जी कारणे असतील तुमच्या प्रश्नानुसार कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करत सुद्धा आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या नंतर पुढचा आहे जानेवारीचा हप्ता का नाही आला? तर हे आपण सर्व माध्यमांच्या माध्यमातून पाहत आहोत की मतदान आहे, निवडणुकीचं उद्या 15 तारखेला महानगरपालिकेचं मतदान आहे आणि आचारसंहितेचा भंग होऊ नये, चांगले आदर्श आचारसंहिता पाळल्या जावी याकरिता या हप्त्याकरिता रोख लावण्यात आलेली आहे. ती फक्त आणि फक्त मोठ्या मुश्किलीने एका दिवसाची असू शकते. कारण 15 तारखेला मतदान आहे आणि ही योजना या अगोदरच सुरू झालेली आहे आणि शासन निर्णयानुसार या योजनेचं अनुदान दर महिन्याच्या 15 तारखेला देण्याचं ठरवण्यात आलेलं होतं आणि ते 15 तारखेला देता सुद्धा येऊ शकते. त्यामुळे वेळप्रसंगी आजच किंवा उद्या सुद्धा हा हप्ता जानेवारीचा ₹1500 परत अजून एकदा तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो किंवा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे 16 तारखेला म्हणजे परवा दिवशी हा हप्ता तुमच्या खात्यावर जानेवारी 2026चा ₹1500 अजून एक हप्ता डिसेंबर प्रमाणे तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो. त्याला काही जास्त वेळ लागणार नाहीये. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या संदर्भातले जे प्रश्न होते, ज्या समस्या होत्या, ज्या शंका होत्या, त्या या सर्व काही व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समस्यांचं जे निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या तुमच्या शंकांचं जे निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्हा सर्वांना योग्य वाटलं असेल, आवडलं असेल, विश्वासार्हता वाटली असेल. तर या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील या योजनेच्या संदर्भात किंवा इतर योजनेच्या संदर्भात सुद्धा, तरी हरकत नाही. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं नेहमीप्रमाणे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच मोलाची वाटली असेल. तर अशीच विश्वासार्ह माहिती आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेन याकरिता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला विश्वासार्हता वाटली असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या या पेजला सुद्धा फॉलो करा आणि इतर सर्वच लाडक्या भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह. तर तोपर्यंत आपणा सर्वांचे धन्यवाद लाडक्या भगिनींनो आणि अजून परत एकदा आपणा सर्वांना, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या भगिनींना मी तुमचा भाऊ नितीन अग्रवाल कडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या, भोगीच्या खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.